आज कोल्हापूर शहरामध्ये आपण भारतीय जनता पार्टीचा महापौर बसलाय. आज इचलकरंजीमध्ये भारतीय जनता पार्टीचा महापौर आहे आणि माननीय मोदीजींच्या नेतृत्वाखाली, माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली आज आपण महाराष्ट्रात जर बघितलं तर नगरपालिका, महानगरपालिका आणि जिल्हा परिषदा या सगळ्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टीने खूप सारी आघाडी घेतलेली आहे आणि ही आघाडी घेतली आहे ही फक्त एकच विकासाच्या जोरावर, कुठलाही दुसरा अजेंडा न राबवता विकासाच्या जोरावर आज आपण बघतोय की महाराष्ट्रामध्ये सगळीकडे भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचंच सगळीकडे सरकार येत आहे. आज ही पत्रकार परिषद जेव्हा केंद्राने नव्याण्णव आपल्या अर्थमंत्री निर्मला सीतारामनजींनी 99 बजेट सादर केलं आणि बजेट सादर केल्यानंतर पूर्वी असं असायचं की बजेट आलं गेलं, सामान्य माणसाला त्याच्याशी काही घेणं देणं नसायचं. सामान्य माणसाने बजेटकडे का लक्ष द्यावं अशा पद्धतीचे बजेट मांडलं जायचं. आज मोदीजींच्या नेतृत्वाखाली आम्हाला सगळ्यांना, प्रत्येक राज्याला की तुमच्या राज्याला या केंद्राच्या बजेटमधून काय फायदा झाला, किंवा आज आपण कोल्हापूर शहरामध्ये हे पत्रकार परिषद घेतोय. आम्ही सगळे मंत्री प्रत्येकाने कुठल्या तरी याच्यामध्ये जाऊन ह्या पत्रकार परिषदा घेतल्या, कारण सामान्य माणसाला कळलं पाहिजे की या बजेटमधनं आपल्याला काय फायदा झाला. त्या दृष्टीने हे आज बजेटच्या संदर्भातली ही पत्रकार परिषद आहे. याच्यामध्ये इतर दुसरे कुठलेही विषय नाही आहेत. क्लिअरली कोल्हापूरचं बजेट, महाराष्ट्रासाठी काय मिळालं बजेटमधनं, या संदर्भातल्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवण्याचं सर्वात उत्कृष्ट आणि ऑथेंटिक माध्यम हे पत्रकारच आहे. किती सोशल मीडियावर जरी आम्ही हे केलं तरी सोशल मीडिया एवढा ऑथेंटिक लोक अजूनही समजत नाहीत. त्यामुळे पत्रकारांनी सांगितल्यानंतरच लोकांना वाटते की ठीक आहे, हे खरं बोलतायत, हे खरं सांगतायत, हे बजेटमध्ये खरंच इथे मिळालेलं आहे. आणि म्हणून हे बजेट सामान्य लोकांपर्यंत, जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी तुमच्या माध्यमाने आम्हाला मदत करावी, यासाठीची ही पत्रकार परिषद आहे. जेव्हा आपण बजेटच्या संदर्भामध्ये हे करतो तर माझ्याकडे महाराष्ट्राचं जेव्हा बजेट आलं की महाराष्ट्राला काय मिळालं याच्यामधनं, तर जवळजवळ महाराष्ट्राला 98,000 कोटी हे करामधनं आपल्याला महाराष्ट्राला मिळत आहेत. आणि मागच्या वेळेपासूनचा जो मागच्या वेळेपासूनच्या पेक्षा पण अतिरिक्त 15,000 कोटीचं बजेट महाराष्ट्राला जास्त मिळतं प्रकल्पांसाठीच. त्याचप्रमाणे जर आपण बघितलं की सर्वात मोठं जर बजेट आपल्याला मिळालं असेल तर जे वाहतूक क्षेत्रामध्ये, म्हणजे पूर्ण इन्फ्राच्या ह्याच्यामध्ये मोठं बजेट आपल्याला मिळाले. जशा मोठ्या मेट्रो शहर, जे हायस्पीड कॅरिडॉर असतील, बुलेट ट्रेन असतील, मुंबई मेट्रो आहे, पुणे मेट्रो आहे, या सगळ्यांमध्ये जो केंद्राचा हिस्सा होता, नवीन सुरू केलेल्या मेट्रो लाईन आणि जुन्या लाईन, या सगळ्याच्या मध्ये केंद्राचं कॉन्ट्रीब्युशन त्याच्यामध्ये खूप सारं आपल्याला मिळालं. आज केंद्राने आपल्याला महाराष्ट्रामध्ये 4 सिटी म्हणजे पुणे, मुंबई, नागपूर आणि नाशिक या 4 सिटी आपण ग्रोथ हब म्हणून डिक्लेअर केलं. ग्रोथ हब डिक्लेअर केल्यानंतर सुद्धा पुणे ग्रोथ हब डिक्लेअर केलं तर पुणे शहराचा 70,000 कोटीचा प्लॅन हा आपल्याला बनवायला आपण घेतला. त्याच्यामध्ये पुणे PMRD, PCMC, त्याचप्रमाणे नाशिक NMRD आहे नाशिकची, आणि नाशिक शहर, या सगळ्याचा ग्रोथ हबचा फायदा त्याच्यामध्ये काय झाला तर तुम्ही आता बघितलं असेल की केंद्राच्या बजेटमध्ये प्रत्येक ग्रोथ हबला 5,000 कोटीचा निधी केंद्राने आता डिक्लेअर केला. तो एक मोठा फायदा आपल्याला झाला. त्यामुळे ह्या 4ही शहरांना 5,000 कोटीचा निधी केंद्राकडनं आपल्याला मिळणार आहे. त्याचप्रमाणे ग्रामीण रस्ते असतील, कृषी व्यवसाय असेल, वैद्यकीय शिक्षण असेल,
सिंचन प्रकल्प जे महाराष्ट्रातले आहेत, नुसता समृद्धी महामार्ग जो आपण बघितला तर समृद्धी महामार्गाला जवळजवळ 680 कोटीचं बजेट आज केंद्राने आपल्याला दिलेलं आहे. वाहतुकीच्या बाबतीमध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं की सर्वात मोठं म्हणजे रेल्वे वाहतूक असेल, एव्हिएशन असेल, या सगळ्या याच्यामध्ये वाहतुकीचं नुसतं बजेट 5,98,000 कोटीचं बजेट महाराष्ट्राला केंद्राने आता दिलेलं आहे. तर हे सगळे जेव्हा मी मोठी सगळे हे सांगते की या पद्धतीमध्ये माझ्याकडे जे खाती येतात त्याच्यामध्ये नगरविकास येतं आणि सर्वात मोठं बजेट हे नगरविकासला एकतर मेट्रोच्या माध्यमातून पूर्ण जे वाहतूकचं बजेट आहे त्याच्यामधलं ऑलमोस्ट 80% बजेट हे नगरविकास खात्याकडेच येतंय. आता जसं मी तुम्हाला सांगितलं की ग्रोथअपचं जे बजेट आहे ते पण माझ्या नगरविकास खात्यातर्फेच येते. PMYच्या ज्या योजना आहेत त्याच्यासाठी आता आपल्याला त्यांचा जवळजवळ 3 कोटी घरांचा आता त्यांनी हे केलेलं आहे आणि PMYचं मोठं बजेट हे महाराष्ट्राला ज्या पद्धतीने आपण आता आपल्याला मागच्या ह्याच्यामध्ये 20 लाखाचं टार्गेट दिलं होतं, यावेळेस महाराष्ट्राने जवळजवळ आपण 40 लाख घरं या PMY योजनेमध्ये करू हे टार्गेट आपण घेतलेलं आहे आणि त्याच्यासाठीचा निधी हा केंद्राने आपल्याला म्हणजे अतिरिक्त जो पूर्ण ह्याच्यामध्ये आता त्यांनी 2 कोटी अतिरिक्त घरं मंजूर केली जवळजवळ. म्हणजे पहिलं जे बजेटमध्ये जे होती मंजूर त्याच्या अतिरिक्त 2 कोटी आत्ता मंजूर केली. त्यामुळे त्याच्यामध्ये पण आपल्याला घरांच्या बाबतीमध्ये खूप चांगला निधी मिळेल. एक रेंटल हाऊसिंग स्कीम जी आत्ता सेंट्रलनी बजेटमध्ये जी डिक्लेअर केली ती कामगारांच्या सुलभतेसाठी, म्हणजे कामगार हे ह्या शहरातनं त्या शहरामध्ये जात असतात तर त्यांच्यासाठीची ही त्याला काहीतरी रेंटल हाऊसिंगला एक ऑथेंटिक स्वरूप देण्याच्या दृष्टीने एक स्कीम त्यांनी डिक्लेअर केली आता केंद्राच्या बजेटमध्ये. त्याचाही फायदा आपल्याला आपण आज सगळीकडे इंडस्ट्री जसं आता देवेंद्रजींनी दावोसला जसे करार केले तर इंडस्ट्री आपल्याकडे वाढते आणि आपल्याकडे तेवढ्याच कामगार तेवढाच रोजगार निर्माण होणार आहे. तर त्या दृष्टीने एक ही मोठी स्कीम आपल्याला आत्ता मिळते. त्याचप्रमाणे औद्योगिक कॅरिडॉरजवळ सर्वात ह्यावेळेस मोठं मेडिकल एज्युकेशनचं पण खातं माझ्याकडे आहे आणि आयुषला नेहमीच म्हणजे आपली योगा संस्कृती असेल, आयुर्वेदिक असेल, नॅचरोपॅथी आहे, या सगळ्या गोष्टीसाठी मोदीजींनी पहिल्यांदा आयुष मंत्रालय स्थापन केलं आणि महाराष्ट्रामध्ये जवळजवळ आपल्याकडे आत्ता 52 कॉलेजेस हे आयुर्वेदिक, होमिओपॅथी या सगळ्या स्कॅटर्ड आहेत. पण आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये अजूनही आयुषचं विद्यापीठ नाही. तर आत्ता त्यांनी केंद्राच्या बजेटमध्ये अशी 3 विद्यापीठं आपल्या औद्योगिक क्षेत्राच्या बाजूला 3 विद्यापीठं त्यांनी मंजूर केली. तर आम्ही आमच्याकडनं आता असा प्रयत्न आम्ही पहिल्यांदा करतोय की पहिलं आयुषचं विद्यापीठ हे महाराष्ट्रामध्ये या केंद्राच्या बजेटमधनं आता लगेचच सुरू व्हायला पाहिजे आणि येणाऱ्या काळामध्ये आयुष मंत्रालय पण महाराष्ट्र स्थापन करेल. कारण या सगळ्या गोष्टींना मोदीजींचंच एक स्वप्न आहे की या सगळ्या ज्या आपल्या गोष्टी आहेत, आपलं विज्ञान आहे, याला आपण बढावा दिला पाहिजे. त्या दृष्टीने आणि आत्ता आम्ही मेडिकल ह्याच्यातर्फे एक कॉन्क्लेव्ह करतोय की ज्याच्यामध्ये आयुष आणि हे सगळं आहे. तर हे मेडिकल टुरिझमच्या दृष्टीने आपल्याला मिळणारं हे सर्वात मोठं योगदान मला असं वाटतं की आहे आणि त्याच्यामध्ये सामाजिक न्यायाच्या ह्याच्यामध्ये जवळजवळ एकूण बजेट आहे हे 13,687 कोटीचं बजेट समाज कल्याण खात्याला आज त्यांनी दिलेलं आहे. त्याच्यामध्ये एक दिव्यांग सहारा योजना, त्याचप्रमाणे दिव्यांग कौशल्य योजना जे आपण आता स्किल युनिव्हर्सिटी स्किल डेव्हलपमेंटचे हे करतोय तर दिव्यांग कौशल्य योजना या हे करतोय आणि SC आणि OBCच्या शिष्यवृत्तीच्या निधीमध्ये वाढ करण्यासाठीचं हे विचाराधीन आहे. म्हणजे हा एक मोठा हे होईल. या अर्थसंकल्पामध्ये एक विशेष गोष्ट म्हणजे आपण नेहमी माझ्याकडे
समाज कल्याणमध्ये ट्रान्सजेंडरच्या याच्यामध्ये नेहमीच उपेक्षित राहिलं ट्रान्सजेंडर. ह्या अर्थसंकल्पात पण ट्रान्सजेंडर्सच्यासाठी एक वेगळं बजेट पण डिक्लेअर केलं आणि त्याच्या अंमलबजावणीसाठीच्या विशेष तरतुदी पण करण्यात आल्या. त्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये आपण महाराष्ट्राचं त्याच्यामध्ये योगदान पहिल्यांदा दिलंय की महाराष्ट्रामध्ये ट्रान्सजेंडरच्या ह्याच्यामध्ये सर्व क्षेत्रात किंवा सर्व तीर्थस्थानं असतील, एस.टी स्टँड असतील, यांनी आम्ही आता महानगरपालिकेला आमच्या खात्यातर्फे ते बजेट दिलेलं आहे की त्यांनी त्यांच्या त्यांच्या ह्या क्षेत्रामध्ये ट्रान्सजेंडरसाठीचे टॉयलेट्स उपलब्ध करून द्यावे. आणि हे फार मोठी गरज होती. ते आपण महाराष्ट्राने सुरू केलेलं आहे आणि आता केंद्राच्या बजेटमधनं पण आपल्याला त्याच्यासाठीचा निधी उपलब्ध होईल. वैद्यकीय मी सांगितलं जसं तुम्हाला मेडिकल टुरिझम, तसे आपल्याला 5 मेडिकल टुरिझमच्या डिक्लेरेशन आता केंद्राच्या बजेटमध्ये झालेलं आहे. आपण निश्चितपणे त्याच्यामधनं जेवढा आपल्याला मदत घेता येईल तेवढी ह्या ह्याच्यामध्ये घेऊ. परिवहनच्या संदर्भामध्ये मागच्याच बजेटमध्ये आपल्याला महाराष्ट्राला त्यांनी 3,000 इलेक्ट्रॉनिक बसेस दिल्या होत्या. ह्या बजेटमध्ये पण आपल्याला त्यांनी ह्या मंत्रालयासाठी आम्हाला जवळजवळ 3 लाख कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये आम्हाला इलेक्ट्रिक बसेस आणि काही आम्हाला त्याच्यामध्ये चार्जिंग स्टेशन्स, आत्तासुद्धा आम्हाला चार्जिंग स्टेशन्स आणि ह्याच्यासाठी केंद्राचं जे अनुदान मिळतंय तर ते जवळजवळ 1 चार्जिंग स्टेशन आणि ऑटोमॅटिक जे आपण RTOला हे असतं लायसन आणि ह्या सगळ्यासाठी, तर त्या ऑटोमॅटिक सेंटरसाठी केंद्र जवळजवळ 1 कोटीची एका सेंटरला सबसिडी देते. तर आत्तासुद्धा ह्या बजेटमध्ये पण त्यांनी ते कायम ठेवलेलं आहे. जसे हायस्पीड रेल्वे कॉरिडॉर मुंबई पुणे, पुणे हैदराबाद, हैदराबाद बंगलोर, हे नवीन बुलेट ट्रेनच्या धर्तीवर आणि आपली मुंबई अहमदाबादची बुलेट ट्रेन त्याच्यासाठीचा सुद्धा निधी त्यांनी आता आपल्याला केंद्राच्या ह्याच्यामधनं दिलेला आहे. एअरपोर्टच्या संदर्भामध्ये आता पुण्याला एक एअरपोर्ट दिलेलं आहे आणि कोल्हापूरच्या एअरपोर्टसाठी जी 700 कोटीची तरतूद केलेली आहे. आता कोल्हापूरसाठी काय, तर कोल्हापूर जसं आपण म्हणतो की इचलकरंजी वस्त्रोद्योगासाठी खूप प्रसिद्ध आहे. तर वस्त्रोद्योगासाठी जवळजवळ म्हणजे 2% वाटा आपला त्याच्यामध्ये आहे GDP मध्ये वस्त्रोद्योगाचा. तर त्याच्यासाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये आता त्यांनी लक्ष दिलेलं आहे. आधुनिक टेक्स्टाईल पार्क, म्हणजे आता जर आपण बघितलं की समृद्धीला असेल किंवा आम्ही रिंग रोड करतोय किंवा मुंबईमध्ये पण ज्या MMR डेव्हलप करतोय, ते जिथे जिथे आम्हाला आत्ता टेक्स्टाईल पार्क असेल, म्हणजे इंडस्ट्रीयल पार्क बरोबर आम्ही टेक्स्टाईल पार्कच्या ह्याच्यासाठी पण खूप निधी केंद्र पण आता उपलब्ध करून देते आणि आम्ही पण राज्याकडनं पण उपलब्ध करून देतोय. MACMची तर मर्यादा वाढवलेली आहे. MACMच्या ह्याच्यामध्ये आता जवळजवळ त्यांनी 20 कोटीची हे केलेली आहे मर्यादा. आणि त्यामुळे जे पण लघु उद्योग आहेत आणि जे नवीन, म्हणजे आपण म्हणतो की मेक इन इंडियाच्या अंतर्गत जे पण नवीन उद्योजक येतील, नवीन स्टार्टअप येतील, त्याला सुद्धा चांगल्या प्रकारचा निधी आपण MACMच्या माध्यमातून आता देऊ शकतो. आणि आता त्यांनी ज्या 2 tier 3 tier सिटीसाठी निधी देण्याची जी तरतूद केंद्राच्या बजेटमध्ये केलेली आहे, तर कोल्हापूरची लोकसंख्या मला वाटतं 5 लाखाच्या वर आहे. त्यामुळे कोल्हापूरचं मी मगाशीच रिक्वेस्ट केली की कोल्हापूरच्या ह्याच्यासाठी सुद्धा तुम्ही कोल्हापूर हे ग्रोथ हब म्हणून डिक्लेअर होईल, यासाठी आता आपण नेक्स्ट ह्याच्यामध्ये प्रयत्न करू. त्यामुळं केंद्राचा जो ग्रोथ हबचा पण निधी आपल्याला येईल आणि आपल्या या 2 tier 3 tier सिटीसाठी ज्या वेगळ्या तरतुदी अर्थसंकल्पात केलेल्या आहेत, तो निधी पण आपल्याला उपलब्ध होईल. कारण महानगरपालिकेकडं त्या दृष्टीने फार कमी निधी आहे, खूप कमी बजेट महानगरपालिकेकडे आहे. आत्ताच आलं आणि नगरसेवक त्यांच्या भागातले कामं करण्यासाठी सुद्धा हा निधी खूप अपुरा पडतो.
तर ह्या योजना जर आपण डिक्लेअर केल्या तर आपण कोल्हापूर शहराला खूप मोठा फायदा होऊ शकेल. आणि त्याच्यासाठी मला असं वाटतं की बाकी ह्याच्यासाठी तुमचं GST आणि हे वाढण्यासाठी तुमची हद्दवाढ पण होणं महत्वाचं आहे. त्यामुळे तुमचा रेव्हेन्यू पण त्याच्यामध्ये वाढेल. आपण आता तीर्थस्थानाला केंद्राकडनं आणि राज्याकडनं हा निधी जो दिला जातोय, आपल्याला माहीतच असेल की आता कोल्हापूर अंबाबाईचा आराखडा आपण मंजूर केला. की लकीली ते खातं पण माझ्याकडेच असल्यामुळे कोल्हापूर आणि ज्योतिबाचा आराखडा आपण मंजूर केला आणि आता पहिलं 1500 कोटीचं फेजचं काम आपण सुरू करतोय आणि आपण लवकरच त्याचं आता उद्घाटन ह्याच्यामध्ये घेऊन टाकू. त्या दृष्टीने त्या पॉवरलूमच्या अपग्रेडेशनसाठी सुद्धा निधी आता आपण केंद्राच्या बजेटमध्ये पण उपलब्ध करून देतो आणि सरकारतर्फे पण आपण बऱ्याचशा ह्या योजना ज्या आता केंद्राने डिक्लेअर केल्या त्या महाराष्ट्र सरकारने ऑलरेडी त्याच्यामध्ये डिक्लेअर केल्या होत्या. जसं केंद्राने सगळ्या ज्या गोष्टी ज्या आहेत गव्हर्नमेंटशी निगडीत चालणाऱ्या त्या सगळ्या ऑनलाईन करण्यासाठी आता केंद्राने पण मोठं IT चं बजेट हे केलेलं आहे. पण महाराष्ट्राने ऑलरेडी त्याच्या संबंधी पावलं उचललेली आहेत आणि आमचा 100 दिवस 150 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये आता जवळजवळ आमच्या सगळी खाती हे 80% ऑनलाईन सेवा उपलब्ध करून देण्या इतकी सक्षम झालेली आहे. तर त्यामुळे मला असं वाटतं की लोकांपर्यंतचा मेन मुद्दा जो याच्यामध्ये आहे की लोकांना घरं मिळणं, लोकांना चांगलं इन्फ्रा मिळणं, रस्ते, रेल्वे, ST, बसेस या सगळ्या गोष्टीमध्ये केंद्राने सामान्य माणूस डोळ्यासमोर ठेवून निर्मलाजींनी हे बजेट आपल्याला दिलेलं आहे आणि महाराष्ट्र पण त्यांचं कॉन्ट्रिब्युशन ह्या बजेटमध्ये योग्य पद्धतीने देईल आणि आपला विकास आपण महाराष्ट्र हे GDPच्या ह्याच्यामध्ये सर्वात मोठा वाटा महाराष्ट्राचा असेल हे या निमित्ताने. तुम्ही सांगितल्याच्या आधीच मी अमलजींना ऑलरेडी हेच सांगितलं की तुम्ही तुमच्याकडे मला जागा उपलब्ध करून द्या, आपण हे विद्यापीठ इकडे करण्यासाठी प्रयत्न करू. पण आपल्याला सर्व दृष्टीने हे इथे बरं पडेल. नाही, केंद्राचा निधी न मिळाल्यामुळे थांबलेला नाही. ज्यावेळेस महानगरपालिकांचा प्रस्ताव येतो बसेसच्या संदर्भामध्ये त्यावेळेस इलेक्ट्रॉनिक बसेस घेतल्यानंतरचा मेंटेनन्स आणि चार्जिंग स्टेशनचा खर्च त्याची प्रोव्हिजन महानगरपालिकेने करून द्यायची असते. तर ती बजेटची प्रोव्हिजन न केल्यामुळे ते थांबलेलं आहे. महानगरपालिकेने ती प्रोव्हिजन नाही, त्याचा आढावा आम्ही मागच्या वेळेस घेतला होता. जे आपण जनरली सांगतो की हे प्रलंबित आहे 3रा हप्ता 4था त्या नॉर्म्सनुसार ज्या वेळेस तुम्ही पाहणीला जातो आपण आणि त्याच्यानंतर तो हप्ता रिलीज होतो. तर बऱ्याचशा केसेसमध्ये असं आढळून आलं की समजा प्लेन पर्यंतचं बांधकाम झालं तर एवढा हप्ता रिलीज होईल. तर ते न झाल्यामुळे बऱ्याच ठिकाणी तो हप्ता रिलीज झालेला नाही आहे. कारण त्याच्यामध्ये असं कुठेही झालेलं नाही की आम्ही कॉन्ट्रिब्युशन दिलेलं नाही किंवा केंद्राचं कॉन्ट्रिब्युशन येत नाही. आपलं कॉन्ट्रिब्युशन आल्या केंद्राचं कॉन्ट्रिब्युशन त्याच्यामध्ये येतं आणि आपलं जे टार्गेट आहे ते जवळजवळ आता आपण पूर्ण करत आलेलं आहे. त्यामुळे मला नाही असं वाटतं. नाही, आता यांना महानगरपालिकेने जसं हे केलं राज्य सरकारच्या ते विचाराधीन आहे. आता पुढच्या स्टेपमध्ये आम्हाला अजून 3 शहरं घ्यायची आहेत. तर मी एक सहपालकमंत्री म्हणून ती सजेस्ट करेल की कोल्हापूर घ्यावं तरच आपण त्याचा सर्वांगीण विकास करू शकतो. कारण जिथे आपण आता तीर्थस्थानाचा विकास करतो त्या दृष्टीने आपल्याला एक टुरिझम पण मिळतं आणि शहराचा विकास त्याच्यातनं होत जातो. जर आपण तीर्थक्षेत्राला आज एवढा मोठा निधी देतोय त्या दृष्टीने आपल्याला ती शहरं पण त्याच्या सस्टेन करायला लागतील. तर त्या दृष्टीने पण आम्ही हा प्रस्ताव देऊन मला वाटतं कोल्हापूर ह्याच्यामध्ये मी अतिशय चांगला मुद्दा आणि अतिशय आमच्या मनातला मुद्दा काढला. कारण स्वच्छतागृहाचा मुद्दा हा लोकांना खरंच महत्वाचा वाटत असतो. म्हणजे ज्यावेळेस मोदीजींनी पण सांगितलं की घरटी टॉयलेट पाहिजे, आपल्या महिलांना जायला लागतं, हे जेव्हा त्यांच्या लक्षात आलं त्यावेळेस सगळीकडनं त्यांच्यावरही टीका झाली होती. हा मुद्दा ज्यावेळेस आराखडा हा केला त्या आराखडाचं पहिलं प्रेझेंटेशन जेव्हा मी घेतलं त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की तिथे जेव्हा आपण अपेक्षा करतो की 2 ते 2.5 लाख भाविक तिथे येतील तर 2 ते 2.5 लाख भाविकांसाठी स्वच्छतागृह कुठे याचा विचार तिथेही केला गेला नव्हता दुर्दैवाने.
आणि महिलांना अतिशय अडचणीचा सामना करायला लागतो. मी एक महिला आहे, आम्हाला पण सगळ्या महाराष्ट्रामध्ये हिंडायला लागतं. लोकप्रतिनिधी असताना सुद्धा ज्या अडचणी येतात, त्याच्यामुळे त्या आराखड्यामध्ये पहिल्यांदा आम्हाला माहिती आपण त्याच्यामध्ये जवळजवळ 4 ते 5 पट संख्या वाढवली आम्ही स्वच्छता संख्या वाढवली. आणि आमच्या स्वच्छता योजनेमधनं सुद्धा आम्ही आता शहरांना सांगितलेलं आहे की तुम्ही जिथे तुमचे पूर्वीचे जे टॉयलेट आहे त्याची अवस्था खराब आहे, महानगरपालिकेचे असतील किंवा बाकी क्षेत्रातले असतील, तर ते आम्हाला तुम्ही लिस्ट द्या. आम्ही स्वच्छकडनं पण आता त्यांना निधी देऊ शकतो सरकारकडनं, आणि आपण ते पूर्ण एका चॅनल खाली हे करून, जसे आम्ही जिल्हा परिषदेच्या शाळा जेव्हा आता करायला घेतल्या 200 शाळा, तर त्याच्यामध्ये पण आम्ही पहिल्यांदा सोय आता की टॉयलेटचं पहिलं प्रेझेंटेशन आम्ही घेतलं की मुलांना जायला लागतं, अति वाईट परिस्थिती असते. नोकरी असो वा लग्न, चष्म्याची अडचण आता होऊ देऊ नका. नंदादीप नेत्रालयात या आणि तुमच्या चष्म्यापासून मिळवा कायमची मुक्ती. कारण आता चष्मा घालवण्याची लासिक शस्त्रक्रिया फक्त 32,999 रुपयात. शिवाय 5,000 रुपयांपर्यंतचे लासिक स्क्रीनिंग अगदी मोफत. ऑफर मर्यादित कालावधीसाठी. तर वाट कसली बघताय, आजच कॉल करा 92-2000-1000. नंदादीप नेत्रालय, न्यू शाहूपुरी, कोल्हापूर. दृष्टी म्हणजे नंदादीप. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.